श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात अहंकारात आणि संस्कारात फक्त एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव म्हणजे अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव म्हणजे संस्कार. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात का? मग तू त्या पापांचं काय करतेस? तेव्हा गंगा नदी म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. मग समुद्राला विचारण्यात आले की तू त्या पापांचे काय करतोस? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले की तू त्या पापांचं काय करतोस? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर बरसतो. नेहमी लक्षात ठेवा, कालचक्र हे असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. सगळीच माणसं सारखीच असतात किंवा सगळीच माणसं तुम्हाला जी भेटतील ती चांगलीच असतील असं नाही. कारण वाईट माणसांचं मनावर घेणं सोडून द्यायचं. त्यांना जे बोलायचं ते बोलू द्यायचं. आपण योग्य आहोत, काही चूक करत नाही हे फक्त आपल्याला माहीत असते. मग आपण अशा माणसांच्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाही. आयुष्यात जिंकायचं की हरायचं हे आपल्या विचारावर अवलंबून असते. परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाते तेव्हा संघर्षाची तयारी करा. जर तुम्हाला उंच उडायचं असेल तर तुम्हाला थोडं खाली यावंच लागेल. ज्या गोष्टींची भीती वाटते तीच गोष्ट करा. तुमची भीती निघून जाईल. चांगली कल्पना सुचली तर त्यावर कष्ट घेण्यास अजिबात आळस करू नका. कारण एक चांगली कल्पना तुमचं आयुष्य बदलू शकते. आयुष्य कितीही अपयश आले तरी चालेल, पण एक वेळ अशी भरारी मारा की लोकांच्या कायम लक्षात राहिले पाहिजे. स्वामी म्हणतात की तुझी ही काळजी करणे थांबव, कारण लवकरच नवीन संधी तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांना तुझ्या कृत्यावर वाईट वाटणार आहे. जे तुम्हाला विश्वास असेल तर आताच ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. स्वामी म्हणतात की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. प्रत्येक ठिकाणी शक्तीचा वापर केला पाहिजे असं नाही. जिथे तुमची शक्ती कामाला येत नाही तिथे तुमच्या बुद्धीचा वापर करून स्वतःचा वेळ आणि आयुष्य बदल. आपण जी काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी काही सेवा करतो ती सर्व स्वामींच्या इच्छेने होत असते. स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण त्यांच्या मंदिरात सुद्धा जाऊ शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. नेहमी रागावर नियंत्रण ठेवा. रागात कधीच चुकीचे बोलू नका. मूड चांगला होतो, रागही निघून जातो, पण बोललेले शब्द मात्र परत येत नाही. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावाच लागतो. तुमच्या अंगी असलेला मीपणा नको, अहंकार नको. ईश्वर हा सर्वत्र आहे. अहंकार मोक्ष प्राप्तीसाठी घातक आहे. आपण एक मात्र निमित्त आहोत. करता आणि करविता तोच एक स्वामीनाथ. हे नेहमी कायम लक्षात ठेवावे. आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काही फरक पडत नाही. कारण प्रचंड स्वामींचे बळ पाठीशी असताना एक दिवस विजय नक्की होणार. आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका. कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच
दिल्या जातात ही गोष्ट लक्षात ठेवा. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सर्व काही सुरळीत चालले आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. म्हणून विचार नेहमी सकारात्मक ठेवा. सर्व काही सकारात्मक घडेल. कोणी तुझ्याबद्दल वाईट विचार करत असेल, वाईट वागत असेल तर त्यांची चिंता तुम्ही करू नका. तो त्याच्या कर्माचा भाग ठरेल. देव त्यांना पाहून घेईल. तुम्ही कोणाचा हिशोब करत बसून पापाचे भागीदार बनू नका. जरी आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही, कुणी आपल्याशी नीट वागत नाही असं वाटत असतानाही आपण सगळ्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण परमेश्वराला फक्त असेच भक्त प्यारे असतात. देवाने आपल्या शरीराची रचना अशीच केली आहे की आपण स्वतःची पाठ थोपवू शकत नाही व स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणून माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. देव म्हणतो, तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. अरे, साथ द्यायला आम्ही आहोत. तुम्ही 2 पावलं आमच्याकडे टाका आणि आम्ही 10 पावले टाकतो. तुम्हाला आजच्या शुभ दिनी स्वामींकडे जे काही मागायचे आहे ते मागा. त्यांना शरण जा. विश्वनाथ त्यांची कार्य करण्यासाठी सतर्क राहा आणि तुमची परिस्थितीही नक्की बदलेल. तुम्हाला फक्त ते मिळवण्यासाठी ध्यान करायचे आहे. ध्यान ही अशी गोष्ट आहे जे केल्याने आपल्याला निश्चितच फलप्राप्ती होईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा. स्वामी राया, हे घर तुमचे आणि मीही तुमचा. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामी राया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. तर भक्तांनो, तुम्हाला हा संदेश कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.